डॉक्टरांनी सांगितलं होतं तब्येतीची काळजी घ्या, उपोषण तुम्हाला जड जाईल किंवा सहन होणार नाही, तरी पण आपण उपोषणाला बसणार आहात. समाज पण म्हणते की उपोषण करू नये, तरी पण उपोषणाला बसणार आहे. सरकारही कुठे ऐकायला तयार नाही. शेवटी तब्येत ही काय महत्त्वाचा विषय नाही माझ्यासाठी. समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून हे आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू केलं आहे. फडणवीस साहेबांना ही संधी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची. आम्ही संधी दिली, माझ्या मराठा समाजानेही संधी दिली, आम्ही संधी दिली की तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या. मी त्यासाठी तब्येतीचा विचार नाही करत. माझी तब्येत काय आहे, काय मला त्रास होतो आहे किंवा होणार आहे हे विचार नाही करत मी, आणि करणार पण नाही. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. कोणता राजकीय पक्षाचा सत्तेचा विचार करणार नाही आहे मी. डॉक्टरांनी जरी सांगितलं करू नका किंवा तब्येतीचा काय, तरी मी तो विचार नाही करत. माझं शेवटी या समाजासाठी या सरकारनं विनाकारण आम्हाला काही गरज नसताना लढायला लावलं आहे. आमचं हक्काचं आरक्षण असून सुद्धा माझा पुन्हा जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. पण ह्या संधीचा फायदा देवेंद्र फडणवीसनी उचलला पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी मराठ्यांना तातडीनं आरक्षण दिलं पाहिजे. कारण समाज आज वाट बघतो आहे आरक्षणाची. तुम्ही माझ्या समाजाला अडचणीत नाही आणू शकत फडणवीस साहेब. तुम्ही जाणून बुजून माझ्या समाजाचा किती दिवस अपमान करणार आहेत, किती दिवस वाटलं माझ्या मराठा समाजाचं तुम्ही करणार आहेत. तुम्ही एवढा द्वेष आणि एवढा समाजाला वर्षापासून वेठीस धरलं फडणवीस साहेब, हे चांगलं नाही. कारण एवढा न्यायासाठीचा हा फक्त माझा समाजाला न्याय मिळावा म्हणून जीवघेणा प्रवास सुरू आहे. जर माझ्या समाजाला न्याय नाही मिळाला तर शेवटी समाज त्यांचे 3 तेरा वाजवल्याशिवाय सोडणार नाही. शेवटी राजकीय भाषा आता आम्हाला करायची नाही, पण जर नाही दिलं तर यांना टेकविणार, मग टेकविणार. मग बोंबलायचं नाही, आमच्या नावानं ओरडत बसायचं नाही की हे काय झालं आणि हे पाडापाडी काय म्हणायला लागले किंवा उभा करायचं निवडून आणायचं काय म्हणायला लागले. पुन्हा आमच्या नावाने बोंबलायचं नाही. मग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.